हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, बऱ्याच ताई म्हणतात की ताई आम्हाला ब्लाऊज शिवायला उरकत नाही आहेत, किंवा बऱ्याच ताई बोलतात की आमचं एकच होतं आहे, दोनच होते, आमचे दिवसभर काही ब्लाऊजच शिवून होत नाहीत. असे बरेच कमेंट्स असतात, मला विचारतात कमेंटमध्ये. तर बघा ताईंनो, अगोदर ब्लाऊज शिवायची अगोदरची पूर्वतयारी आपण करून ठेवायची, जेणेकरून कसं की ब्लाऊज पटकन वेळेवरती पूर्ण होतो आणि कमी वेळातही होतो. तर कसं करायचं काय सर्व तुम्हाला डिटेल माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, व्हिडिओ छान असा शेवटपर्यंत बघून घ्यायचा. अगदी छोटासा असणार आहे, छोटे छोटे टिप्स मी माझ्या तोंडातून म्हणजे बोलूनच देणार आहे, आणि थोडक्यात थोडंफार मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे. तर सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. तुम्ही काय करताय, कसं करताय हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल, आणि तुमच्या कुठं काय चुका होत आहेत का तर ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल. तर बघा, ब्लाऊज शिवायच्या अगोदर आपण ब्लाऊजचं काय काय आणतो. तर ब्लाऊज ज्यावेळेस आपल्याकडे कस्टमर आणून देतो त्यावेळेस मात्र आपल्याला ते फिनिशिंगमध्ये शिवायचं असतं. जसं की कटोरी असो, प्रिन्स असो, किंवा फोर टक्स असो, कोणताही पॅटर्न असो, पण आपल्याला फिनिशिंगमध्ये शिवायचा असतो. बघा, आता हाच ब्लाऊज इतका सुळसुळीत कपडा होता तरीसुद्धा इतकी छान अशी फिनिशिंग आलेली आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवायला लागलात तर तुमच्याकडे गिऱ्हाईक तर येईलच. पण आता आल्याच्या नंतर मग काय करायचं, त्यावेळेस तुमच्याकडे गिऱ्हाईक येईल त्यावेळेस त्यांचे मापं घ्यायचे, त्यांच्याकडचं ब्लाऊज पीस घ्यायचं किंवा मापाचं ब्लाऊज घ्यायचं. आणि ब्लाऊज पीस तर नवीन ब्लाऊज शिवण्यासाठी ब्लाऊज पीस तर घ्यावाच लागेल. त्यांनी ते दिलेला ब्लाऊज पीस असतो त्याच्यावरती आपल्याला मॅचिंग अस्तर आणायचं, त्यांचं माप चेक करायचं, माप किती घ्यायचे, बाही किती घ्यायची, त्यानुसार तुम्हाला कमी जास्त अस्तर आणावं लागतं. आता बघा, जर 36च्या खाली 5.5 इंचाची बाही असेल तर 36च्या खाली तुम्हाला फक्त 80 सेंटीमीटर ब्लाऊजला हे लागतं, अस्तर लागतं. आणि त्याच्या पुढं तुम्हाला 90, 85, 90, 1 मीटर अशा पद्धतीने तुम्हाला कमी जास्त अस्तर लागू शकतं. त्यासुद्धा गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत की तुम्हाला अस्तर किती लागते, किती कोणत्या मापाच्या ब्लाऊजला किती लागते, ते मग तेवढं तुम्हाला आणायचं, जेणेकरून कटिंग करताना काही कमी पडणार नाही. ठीक आहे. तर मग सगळ्या गोष्टी तिथं तुम्ही अस्तर आणून घेतलं, त्याचबरोबर त्याचा मॅचिंग दोरा आणून ठेवला, त्याचबरोबर तुम्हाला जे काही ब्लाऊजला हुक बटन लावायचे आहे ते सुद्धा आणून ठेवायचे. प्लस तुम्हाला त्याचं काही नॉट डिझाईन काही बनवायचं असेल, नॉट लावायची असेल, लेस लावायची असेल ती आणून ठेवायची. आता हे सगळं रॉ मटेरियल तर जे कोणी टेलर असतात ते नेहमी आणून ठेवतात. मग तरीसुद्धा आता ब्लाऊजचं कटिंग करायचं. आता पहिलं मेन टार्गेट असतं ब्लाऊजचं व्यवस्थित कटिंग करणं. कटिंग व्यवस्थित आलं तरच फिनिशिंग आणि शिवूनसुद्धा ब्लाऊज छान होतो. तर त्याच्यासाठी आपल्याला कटिंग करावं लागतं. आता कटिंग करताना बेसिक गोष्टी आपल्याला टेप, कात्री आणि खडू लागतो, आणि मापाचा ब्लाऊज लागतो, किंवा माप वहीमध्ये लिहिलेले असेल तर वही लागते. आता कटिंग करायला बसल्याच्या नंतर आपण कटिंग करून घेतो. आता एका मापाचे जर ब्लाऊज असतील तर तुम्ही एकावर एक ठेवूनसुद्धा पटकन भरपूर असे ब्लाऊज असतील तर कटिंग करून घेऊ शकता, जेणेकरून तिथे तुमचे वेळ वाचतो. तर ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती 2-3 दिवसाखाली, ते पण तुम्ही व्यवस्थित बघा म्हणजे कळेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला जरी की ब्लाऊज शिवायचा असेल जर तुम्हाला आता बघा, ज्यावेळेस तुमच्याकडे ते रेग्युलर कस्टमर येतं, कटोरी ब्लाऊज असेल तर तुम्ही ते मापं काढून ठेवा, जेणेकरून ते मापं तुम्हाला पॅटर्न तुम्हाला त्याच्यावरती ठेवून व्यवस्थित मार्किंग करून पटकन झटकन कटिंग करता येईल. तिथंसुद्धा तुमचा वेळ कमी वाचतो. आता कमी वेळामध्ये ब्लाऊज शिवायचं म्हटल्यावर आपल्याला कुठे कुठे वेळ तुमचा जास्त जातो ते चेक करायचं, जेणेकरून तुम्हाला तिथं वेळ तुम्हाला तिथं कमी द्यायचा आहे, म्हणजे तिथे वेळ कमी करायचा आहे, म्हणजे फास्ट काम करायचं आहे आणि फिनिशिंगमध्ये सुद्धा करायचं आहे. कुठेही इकडे तिकडे झालं पण नाही पाहिजे, कारण छान काम केलं तरच तुमच्याकडे कस्टमरसुद्धा येईल. फास्ट करायचं आहे पण फिनिशिंगमध्ये करायचं आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. नाहीतर मग उगाच फास्ट करायला जाताल तर ब्लाऊज पूर्ण बिघडेल आणि मग कुठेच काही छान दिसणार नाही. तर असं नको व्हायला. जर तुम्ही रेग्युलर शिवत असाल तर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल की मी फास्ट केलं तरीसुद्धा माझा ब्लाऊज बिघडला नाही पाहिजे, हे अगोदर निश्चित करून ठेवा आणि मग पुढे कामाला लागा. तर बघा, आता माझं ब्लाऊजचं कटिंग तर इथं चाललेलंच होतं. आता बघा, अगोदर आपण दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचे असतील तर मात्र तुम्हाला तयारी आदल्या दिवशीच करून ठेवायची आहे. जसं की आता तुम्हाला सांगितलं, अस्तर आणणे, हे सगळं रॉ मटेरियल आणणे. आता रॉ मटेरियल पण आणलं आहे, पण तुम्हाला आदल्या दिवशीच रात्री कटिंग करायची, किंवा त्या दिवशी तुम्हाला शिवायचे त्या दिवशी तुम्ही पहाटे उठूनसुद्धा कटिंग करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मग तुम्हाला इथं कटिंग करून ठेवायचे, कारण कटिंग करून शिवणं म्हणजे मग त्यामध्ये थोडासा वेळ तुम्हाला जास्त जातो आणि त्या दिवशी मग तुमचे पूर्ण ब्लाऊज कंप्लीट होत नाही, असंही होतं. किंवा
थोडासा वेळ जास्त जातो किंवा उशीर होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग त्याच्या अगोदर तुम्ही जर कटिंग करून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी जे काही तुमचं आवडतं त्या दिवशी मग तुम्ही लगेचच शिवायला बसू शकता. कटिंगमध्ये वेळ घालवण्यापेक्षा तिथं तुमचा एक ब्लाऊज पूर्ण होतो. मग कटिंग करून ठेवलं ना की व्यवस्थित कटिंग करायचं. त्यानंतर त्याचं सगळं अस्तर ते सगळं जे काही उरलेलं कपडा त्यामध्ये टाकून व्यवस्थित बांधून ठेवायचं. त्याचबरोबर तुम्हाला त्याचं मॅचिंग दोरे काढून ठेवायचे. बरंच काही आता मी तुम्हाला पुढे दाखवतेच तरी पण. तर अशा पद्धतीने ही त्याची सगळी पूर्वतयारी आपल्याला इथं करून घ्यायची असते. आता पूर्वतयारीमध्ये ना बऱ्याच ताई म्हणतात की ताई आमचं कटिंग उरकतच नाही आहे. तर कटिंग उरकण्यासाठी तर तुम्हाला मी त्या दिवशी एक व्हिडिओ अपलोड केलाच होता. त्याच्यावरती तुम्हाला दाखवलं एक कस्टमरचे जर अस्तरचा जरी ब्लाऊज असेल म्हणजे अस्तरचाच ब्लाऊज असेल आणि जे प्रिन्सेस असेल फोरटक्स असेल किंवा तुमचं कटोरी ब्लाऊज असेल तर तुम्ही तिथं कटोरी ब्लाऊजचं पॅटर्न काढून ठेवा त्यांच्या मापानुसार. आता पॅटर्न तुम्ही प्रत्येकाचं मापानुसार जर काढता नाहीच आलं तर जे कोणची तुमच्याकडे साईजनुसार पॅटर्न असतात तर त्या साईजनुसार तुम्हाला मापावर पॅटर्न ठेवून कमी जास्त म्हणजे कस्टमरच्या मापानुसार ब्लाऊज कटिंग करायचं आहे आपल्याला. फक्त साईजनुसार नाही करायचं आहे. कारण प्रत्येक कस्टमरची बॉडी हे सेम नसते. प्रत्येकाचं माप वेगळं असतं. गळा रुंदी कमी जास्त असते, प्लस बाही कमी जास्त असते, उंची कमी जास्त असते. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ॲडजस्टमेंट करायला आलं पाहिजे. आता ज्यावेळेस मी माझे पेपर पॅटर्न सेल करेल त्यावेळेस मात्र मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवेल. पेपर पॅटर्नवरतून कसं कमी जास्त माप वगैरे करायचं हे सगळं. आणि काही प्रिन्सेस कट ब्लाऊज असतात तर ते तुम्ही सिम्पल डायरेक्ट अस्तरवरती सुद्धा करू शकतात. फोरटक्स ब्लाऊज असतात तर ते सुद्धा तुम्ही डायरेक्ट अस्तरवरती मापं टाकून कटिंग करू शकतात. मी तर ते तसंच करते. फक्त कटोरी ब्लाऊज पॅटर्न असतात ते मात्र मी ठेवलेले असतात काढून जे काही ज्याच्या कस्टमरचे ज्याच्या त्याच्या मापानुसार. म्हणजे कसं प्रत्येकाची बॉडी वेगळी असते. प्रत्येकाला कोणाला जास्त कटोरी हवी असते, कोणाला कमी कटोरी हवी असते. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला सगळ्यांचे मेजरमेंट वेगवेगळे ठेवायचे आहेत. कारण तुम्ही जर एकत्र करायला जाताल तर प्रत्येक वेळी आपल्या लक्षात राहत नाही की बाबा ह्याचं हे करायचं त्याचं ते करायचं. नाहीतर मग ह्या वहीमध्ये नोट करून ठेवायचं, लिहून ठेवायचं म्हणजे लक्षात येते. तर आता इथं माझं कटिंग तर चाललेलंच होतं. हा ब्लाऊज माझ्या स्वतःचाच आहे पण हा ब्लाऊज मला उद्या शिवायला घ्यायचा आहे म्हणून मी इथं कटिंग करायला बसले. कारण कटिंग जर अगोदर नसेल तर मग त्या दिवशी कटिंग करून शिवायचं म्हटल्यावर थोडासा वेळ आपला तिथे जास्त जातो. जास्त नाही पण 15-20 मिनटं जातात. मग त्या अगोदर जर कटिंग करून ठेवलं तर मग तिथं आपल्याला त्याच 15-20 मिनटामध्ये आपल्याला फ्रंट पार्ट आपला पूर्ण जोडून तयार वगैरे होतो. तर बघा मग अर्धा ब्लाऊज होत असेल तेवढ्यात वेळामध्ये तर आपल्याला आधी कटिंग करून करायला ब्लाऊजची कटिंग करून ठेवायला काय हरकत आहे. तर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करून ठेवायच्या, सगळ्या गोष्टी आणून ठेवायच्या. म्हणजे एक सगळं हाताशी कामं असलं की मग पटापट कामही होतं. आता बघा ब्लाऊजचं कटिंग करून ठेवलं की तुम्ही लगेच दोरे मॅचिंग काढून ठेवायचे जेणेकरून पुढे त्रास नको की आता दोरे कमी पडतील किंवा दोरे नाही आहेत. मग आदल्या दिवशी मग जे तुम्हाला कटिंग करायचं दुसऱ्या दिवशी जे शिवायचं आहे ते तुम्हाला दोरे नाही मिळाले तर ते दोरे तुम्ही आणून ठेवायचे. म्हणजे कसं शिवायला बसलं की मग मात्र थोडं तेवढ्याच वेळासाठी मग ते ब्लाऊज राहतं. आता बघा ज्यावेळेस आपण शिवायला घेतो त्यावेळेस जर एखादा दोरा तुम्हाला मॅचिंग नाही मिळाला तर मग ते दोरा आणण्यासाठी जर तुमच्याकडं लांब जायला असेल तर मग ते दोऱ्यासाठीच एक तेवढा ते ब्लाऊज राहतो. आता तसं नाही तर माझंसुद्धा कधी तसंच होतं. आता कधी नाही लक्षात राहत दोरे वगैरे मॅचिंग काढायचे. आता थोडंफार दोऱ्याचं आपल्याकडे कलेक्शन तर असतंच. आपण टेलर म्हटल्यावर थोडंफार आणून ठेवतोच. आता बघा इथं 3-4 बॉक्स आहेत पण तरीसुद्धा मला इथं सगळे दोरे मॅचिंग निघले पण 3 दोरे मला नाही मिळाले. आता मग ते मी सकाळी दुकानातून घेऊन येते, मग शिवायला बसते आणि मग बाकीचे सगळे ब्लाऊज एकामागं एक शिवून घेते. म्हणजे कसं सगळ्या गोष्टी जर आणून ठेवल्या हाताशी असल्या तर मग पटापट ब्लाऊजही होतात. त्याच्यामुळं मग माझे ब्लाऊजसुद्धा उरकतात. मग बऱ्याच ताई म्हणतात तुझे एवढे ब्लाऊज कसं काय उरकतात, फिनिशिंगही छान असतं मग असं तसं. तर त्याच्यामुळं मी छोट्या मोठ्या सगळ्या काही पूर्वतयारी जी काही असते ब्लाऊज शिवायच्या अगोदरची जी कटिंग रॉ मटेरियल आणणं हे सगळं मी व्यवस्थित करून ठेवत असते जेणेकरून कसं पटापट कामं होतात. आता जे दोरे मॅचिंग मिळतात तुम्हाला ते काढून घ्यायचे. आता काही दोरे आपले छोटे उरलेले असतात त्याच्यामध्ये सुद्धा 4-5 आपल्याला थोडे दोरे जरी मिळाले म्हणजे एकाच कलरचे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपलं ब्लाऊज होऊ शकतं. तर ते सुद्धा आपण काढून ठेवायचे. म्हणजे कसं आपल्याला जितकं पुरेल तेवढं तर अंदाजा येतच. कारण आता जे कोणी टेलर काम करतात त्यांना लक्षात येतं की आता मला एवढ्या ब्लाऊजला एवढा दोरा लागू शकतो. ते लगेच आपण ते काढून ठेवायचा. जे काही मॅचिंग दोरे आहेत ते व्यवस्थित काढून ठेवायचे. जर मॅचिंग दोरे तुम्हाला संध्याकाळी नाही
नाही काढणं झाले तर तुम्ही सकाळी काढून ठेवायचे, पण शक्यतो शिवायच्या अगोदर हे सगळं आपल्याला काढून ठेवायचं. आता बघा ब्लाऊज झाले की लगेचच हुक पण लावून द्यायचे, म्हणजे कसं लगेच हुक लावून घेतले हातासरसर की मग ते हुक लावायची बाकी राहत नाहीत आणि मग खूप जास्त एकदमच ब्लाऊज साचली हुक लावायला तर मग तिथं हुक लावण्यासाठी वेळ खूप जातो. मग तिथंही थोडासा आपल्याला वेळ जास्त जातो, कारण जितकं काम असेल तितका वेळ जातो. मग थोडंसं असेल तर हातासरसर पटापट करून घ्यायचं, म्हणजे कसं तिथं वेळ आपला जास्त जात नाही आणि वेळेमध्ये ब्लाऊजही पूर्ण झाला की आपल्याला तो लगेच देऊन टाकता येतो. तर ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टीचे सगळं नियोजन मी इथं करून ठेवत असते. प्रत्येक गोष्ट आपल्याला थोडीशी विचार करूनच करायची, म्हणजे कसं सगळ्या गोष्टी जर प्रॉपर करायला लागला तर तुमच्या कामाची सवयही बदलून जाईल, तुम्हाला कामाची सवय लागेल, त्याचबरोबर पटापटा करायची सवय लागेल आणि ज्यावेळेस कामाची सवय लागते तिथे तुम्हाला कंटाळा येणार नाही. रोजची रोज तुम्ही कामं करायला लागतात. बऱ्याच ताई म्हणतात की कंटाळा येतो. बघा, ज्यावेळेस आपण सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला कंटाळा येतोच, असं वाटतं हे कचकट काम आहे, काय आहे, असं तसं. पण नंतर हळूहळू ज्यावेळेस सवय लागते त्यावेळेस मग मात्र आपल्याला तिथं काम केल्याशिवाय करमत नाही, असं काही होतं. तर तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे मोठ्या, ते व्हिडिओ आता बऱ्याच समजा बघितलेला आहे बऱ्याच ताईंनी, तर तिथे तुम्हाला समजेलच कामाचा कंटाळा तुम्हाला नेमकं काय येतो आहे आणि तुम्ही काय केलं पाहिजे, त्याच्यावरती मी सर्व काही सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी काही ते सांगणार नाही. फक्त जी काही ब्लाऊजची पूर्वतयारी असते, मी कशी करते, मी काय काय करून ठेवते, हे सर्व मी तुम्हाला इथं सांगत असते. आता हे ब्लाऊज मी काही काल कट केले, काही सकाळी कट केले आणि काही आत्ता कट केले. त्यातला एक ब्लाऊज तर माझा कंप्लीट पण झालेला होता, जे की तुम्ही बघितलं, मग अशी शिवून घेतलं मी. आता जसा वेळ मिळेल तसा तर मी शिवायचं पण बघत असते, जसा वेळ मिळेल तसा कटिंगही करून ठेवत असते. कधी रात्री करते, कधी सकाळी करते किंवा कधी दुपारी करायचं असेल त्यावेळेसही करते. कधी अर्जंट ब्लाऊज असेल तर लगेच कटिंग करून शिवूनही देते. तर अशा सगळ्या गोष्टी मी जसा वेळ मिळेल तसं मी इथं कामं करत असते. आता वेळ तर आपल्याला इथं काढावाच लागतो. काम म्हटल्याच्या नंतर काही घरातली कामं जे असतात ते पटापटा करूनही घ्यावी लागतात आणि त्यानंतर आपल्याला याच्यासाठी वेळही द्यावा लागतो. त्यावेळेसच आपल्याला कामं आवरतात. मग काही होतं की बऱ्याच टाईम म्हणतात काय आमची घरातलीच कामं आवरत नाहीत, मग आम्ही शिवायचं कधी, आम्हाला थोडाच वेळ मिळतो, त्यातही आमचा एकच ब्लाऊज होतो, ब्लाऊजच उरकत नाही. तर मग बघा, तुम्ही घरातली कामं जर पटापटा आवरली, आता घरातली तर प्रत्येकच महिलांना कामं करावी लागतात, ते काही आपल्याला चुकतही नाही. तर असं नाही की मी हे काम करते तर ते नाही करू शकत, असं नसतं. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट ही आपल्याला करावीच लागते. तर अगोदर आपण पटापटा जर कामं करायची सवय लागली, घरातला असो किंवा ब्लाऊजचा असो, तर मग ती सवय लागून जाते. फक्त प्रयत्न करत राहायचं, कामं करत राहायचं आणि कंटिन्यू एकसारखे कामं केली ना तर बघा तुम्ही बरोबर उरकतात. आणि हे सगळी पूर्वतयारी अगोदर करून ठेवायची, म्हणजे कसं सामान हाताशी असलं ना तर ब्लाऊज शिवायला सुद्धा अजिबात कंटाळा येत नाही, पटापटा होऊन जातं. आता माझ्याकडे जे काही दोरे नाही आहेत ते मी व्यवस्थित कट मारून ठेवते, जेणेकरून सकाळी मग घेऊन येता येतील दुकानातून. आणि मग एकदा दोरे आले की मग सगळे ब्लाऊज एकामागे एक घेता येतात पटापट. आणि जे काही दोरे असतात ते अगोदर मी घेते, जे नसतात मग ते तोपर्यंत घेऊन येतात किंवा मुलगी आणून देते. मग अशा पद्धतीने मग माझं काम पटापट होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. अशा पद्धतीने तुम्ही पूर्वतयारी करून ठेवा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण कुठे आपण वेळ घालवतो आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींना ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊज शिवायचा असतो त्यावेळेस मग हे काढायला हे करायला वेळ जातो. आता भरपूर काही 4-5 ब्लाऊज असतील तरी आपल्याला दोरे मॅचिंग हुडकायला तिथं आपल्याला बराचसा वेळ तिथं जातो. त्याच्यामुळे हे सगळं आधीच करून ठेवायचं, म्हणजे वेळ कमी जातो. चला, व्हिडिओ आवडला की एक लाईक नक्की करा, मैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. बाय.